नमस्कार, मी श्रीजित मराठे. या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मनसेनं गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू केलेला राडा आजही सुरूच आहे. भोजपुरी गायक मनोज तिवारीच्या गाडीची मुंबईत मोडतोड करण्यात आली, तर नाशिकमध्ये आजही मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. चिपळूणमध्ये मात्र उत्तर भारतीयांनीच लालू प्रसाद यादव आणि अमर सिंग यांच्या विरोधात घोषणा देत मनसेच्या आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान मनसेची राळेगिरी थांबवण्यासाठी आज अटक करण्यात आलेले मनसे नेते शिशिर शिंदे आणि बाळा नांदगावकर यांची 3,000 रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. मुंबईतल्या घडामोडींबाबत आणि मनसेच्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी सौरभ जोशी आणि त्याचप्रमाणे मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर. सगळ्यात आधी आपण जाऊया आमचे मुंबईतील प्रतिनिधी सौरभ जोशी यांच्याकडे. सौरभ, काय सांगशील? गेल्या 3 दिवसांपासून मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सपाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जुंपली होती. आज काय काय घडामोडी घडल्या आहेत पूर्ण मुंबईमध्ये? श्रीजित, आज एकंदरीमध्ये असं सगळ्यांना वाटलेलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन होईल सपाच्या कार्यकर्ता आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये, पण तसं काही होताना दिसून आलेलं नाही. पोलिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त होता शिवाजी पार्क आणि अवतीभोवतीच्या भागांमध्ये, खास करून मनसेचं जे हेडक्वार्टर्स आहेत ते आणि राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर देखील. तर संचारबंदीही लावण्यात आलेली होती आणि दुपारी जी पीस रॅलीच्या नावाखाली इथे 15 कार्यकर्ते जे सपाचे जमलेले होते त्यांना नंतर ताब्यामध्ये घेण्यात आलं आणि लगेचच पोलीस कोठडीमध्ये घेऊन जाण्यात आलं. त्याच्यामुळे इकडे वातावरण जास्त तंग झालेलं दिसून आलेलं नाही. श्रीजित, धन्यवाद या माहितीबद्दल सौरभ. आपण आता जाऊया आपल्याकडे उपस्थित असलेले मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांच्याकडे. शिरीषजी, तुमचं स्टार माझाच्या स्टुडिओत हार्दिक स्वागत. शिरीषजी, काय सांगाल? गेल्या 3 दिवसांपासून मनसेचा जो राडा सुरू आहे, सपाच्या कार्यकर्त्यांना आणि इतर उत्तर भारतीयांना जी मारहाण करण्याचा जो प्रकार सुरू आहे, काय सांगाल याबाबत? आता काय रणनीती असणार आहे, काय भूमिका असणार आहे मनसेची? नमस्कार. या स्टार माझाच्या आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना मनसेचा जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी विशद करू इच्छितो की अशा काय घटना घडल्यात की मनसे विरुद्ध सर्व मंडळी माध्यमातली एकत्र आली आहेत, हेच समजेन असं झालंय. 5 दिवसापूर्वी त्या स्वतः कार्यक्रमाला मी उपस्थित होतो स्टेजवर की मनसेने आयोजित केला होता कोळी खाद्यपदार्थांचा महोत्सव. त्या ठिकाणी राजसाहेब कोळी बांधवांना उद्देशून म्हणाले की अरे, तुम्ही सर्व तरुण मुलं, अंगामध्ये जिगर आहे, रग आहे, तुम्ही काय ना आपल्या वाडवडिलांचा व्यवसाय करा. ठीक आहे, तुमचं शिक्षण झालंय, पण ज्या पाट्या तुमच्या सगळ्या पूर्वजांनी वाहिल्या त्यांनी त्यातून पैसा कमावला, तर तुम्ही देखील नाक्यावर उभं न राहता हे मासे विकायच्या व्यवसायामध्ये आलं पाहिजे. नाहीतर मग कुरबुर करून फायदा नाही की बाहेरचे लोक येतात आणि मासे विकतात. आणि ह्याच वेळेला त्यांनी म्हटलं की बघा संस्कृती कशी असते, नुसते ते मासे विकत नाहीत. गेले 4-5 वर्षापासून छठपूजेच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन चालू आहे. आता याला संदर्भ होता 2002 साली छठपूजा जेव्हा कधी झाली असेल तेव्हा मुलायमसिंग यादव जिंकले होते. तेव्हा मुंबईत अशा घोषणा झाल्या होत्या की यूपी हमारी है, महाराष्ट्र की बारी है. 2007ला मायावती जिंकली, घोषणा तीच होती यूपी हमारी है, महाराष्ट्र की बारी आहे. तर यावेळेला ह्या लोकांना हे समजत नाहीये की हे पसरण्याचा उद्योग आहे. छठपूजा आहे, हिंदू धर्माच्या सणाला राज ठाकरे साहेबांचा काही विरोध नाहीये, पण माध्यमाने मुद्दामून वृत्त हे ज्या पद्धतीने अतिरंजित पद्धतीने दिले त्याने हे अबू आझमी जे कायम महाराष्ट्र द्वेष्ट्याच्या आणि देशविरोधी कारवायांकरता प्रसिद्ध आहे, त्यांनी लगेच विधान केलं की आम्ही लाठ्या वाटू स्वसंरक्षणार्थ. आता लाठ्या वाटायचा काय रेफरन्स नव्हता, काय संबंध नव्हता, तरी पण लाठा वाटू म्हटल्यानंतर मग राजसाहेबांनी विक्रोळीच्या सभेमध्ये प्रत्युत्तर दिलं की लाठ्या जर तुम्ही वाटल्या तर मराठी माणूस गप्प बसणार नाही, मी तलवार वाटेन. या क्रियेला हा प्रतिक्रियेचा संदर्भ होता. नक्कीच शिरीषजी, गेले 3 दिवस आपण हे ऐकलेलं आहे, राजसाहेब काय बोललं हे आपण पाहिलेलं आहे. पण या 3 दिवसात अनेक टॅक्सी चालकांना, अनेक फेरीवाल्यांना मारहाण झाली. या गोरगरिबांना का त्रास दिला जातोय मनसेच्या कार्यकर्त्यांकडून? त्यामुळे मनं दुभंगली जात आहेत. काय सांगाल याबाबत तुम्ही? नाही, आता तुम्ही एक लक्षात घ्या की एकच टॅक्सीवाल्याला टॅक्सी फोडल्याचे 1-2 दृश्य जी आहेत ती वारंवार 10-20 चॅनलवरून वारंवार 24 तास दाखवण्यामागे माध्यमांचा काय उद्देश आहे कळत नाहीये. नक्की आहे की कुठल्याही गरीब माणसाला लागलं तर ती वाईट गोष्ट आहे, पण त्याच वेळेला आता तुम्ही शिवाजी पार्क या समाजवादी पक्षाची रॅली बघा. डीएनए या वृत्तपत्रांनी, मटा या वृत्तपत्रांनी फोटो प्रसिद्ध केलेला आहे की ज्या माणसाला मारलाय म्हणून अमर सिंगांनी सगळ्या स्टेजवर आणि सगळ्या देशाला दाखवलं, तो माणूस एका मराठी माणसाला मारहाण करत असताना त्याच्या ग्रुप बरोबर हा फोटो दिला. हा विरोधाभास नाहीये का? आणि ह्याच्यानंतर अमर सिंगांनी जी वक्तव्य केली, आगलाई वक्तव्य, तोच प्रकार अमिताभ बच्चनच्या बाबतीमध्ये. राज ठाकरे हे स्वतः अमिताभ बच्चनचे चांगले फॅन आहेत, पण त्यांनी सांगितलं की बघा कशा पद्धतीने लोक आपल्या प्रांतावर प्रेम करतात, तुम्ही पण करायला शिकलं पाहिजे. त्यांनी रेफरन्स पण दिलाय
की अब्दुल कलामाने आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हटलंय की एका तामिळ कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. ते असं केव्हा म्हणाले की एका मुस्लिम कुटुंबामध्ये माझा जन्म झाला, म्हणजे तामिळनाडू सुनेच्या नावाने ती देखील त्यांनी निवडली अलाहाबादच्या जवळ. शिरीषजी, तुम्ही आताच अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला, पण त्यांच्या घरावर सुद्धा हल्ला करण्यात आला, त्यांच्या घरावर 2 बाटल्या फेकण्यात आल्या. काय सांगाल या हल्ल्याबाबत? मनसेने याचा इन्कार केला आहे, पण त्यानंतर संजय निरुपम यांच्या कार्यालयाची सुद्धा तोडफोड करण्यात आली. का असं करण्यात येत आहे? एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही सगळे संदर्भ बघा. मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या, मला फक्त वेळ द्या. की फ्रान्सचे पंतप्रधान आता परवा जे राष्ट्राध्यक्ष आले तेव्हा पंतप्रधान कार्यालय म्हणजे आपले मनमोहन सिंग हे जे धर्माने शीख आहेत, ह्यांनी रिक्वेस्ट केली फ्रान्स एम्बसीला की तिकडच्या शिखांना कुर्बान ठेवण्याकरता अडचण होते, तुम्ही मदत करा. याला तुम्ही धार्मिक बाजू घेतल्याचा आरोप नाही करणार. वायको असून दे, करुणानिधी असून दे, एलटीटीच्या बद्दल त्यांना समर्थन असतं छुपं उघड, याबद्दल आपण प्रांतीय बघत नाही. बिहारमधल्या मजुरांना गेल्या काही महिन्यामध्ये 72 मजुरांना आसाममध्ये जाळलं गेलं. हे केव्हाही निंदनीय आहे. पण लक्षात घ्या, एखाद्या स्थानिक माणसाचा रोजगार जातो, हे सगळे संदर्भ असतात. महाराष्ट्रामध्ये जे आपले राज्यपाल कृष्णासाहेब आहेत, हे जे कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री होते, शिरीषजी, पण ते सर्वाधिक स्थानिक माणसांचा रोजगार जातो हे मान्य आहे, पण त्याला हा पर्याय नाहीये की उत्तर भारतीय जे मुंबईत काम शोधण्यासाठी येत आहेत त्यांना मारहाण करणं किंवा त्यांना पिटाळून लावणं. त्याच्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे. हे म्हणजे केवळ एखाद्या जखमेवर तात्पुरता इलाज करण्यासारखं झालं आहे. नाही, मला हेच म्हणायचं आहे की मराठी माणूस ज्या ज्या ठिकाणी कॉम्पिटंट असून मागे पडतोय त्या त्या ठिकाणी मनसेसारखे, आता आमचा जन्मच महाराष्ट्राचं कल्याण किंवा महाराष्ट्राचे प्रश्न करता आम्ही असं स्वतःला कटिबद्ध करून घेतलेलं आहे. तर मला असं म्हणायचं की प्रत्येक गोष्टीवर उपाययोजना चालू आहेत. मोठमोठ्या क्षेत्रातले उद्योग व्यवसायातले मोठमोठी माणसं आपल्या पक्षाच्या सोबत आहेत. मारहाण करणं पक्षाचा कार्यक्रम असू शकत नाही, पण क्रियेला प्रतिक्रिया नक्की देत आहे. माझं स्वत्व गमावून मी कुठली गोष्ट करू इच्छित नाही. राजसाहेब ठाकरेंचं पूर्ण भाषण ऐकल्यानंतर कोणालाही खात्री पटेल, विशेष करून माध्यमातल्या लोकांना, की या दिल्लीत बसलेले लोक जे उत्तर प्रदेश आणि बिहारचे समर्थक आहेत, यांना मराठी कळत नसावं की यांना जाणून बुजून काहीतरी करायला असावं. समाजवादी पक्षाला मुंबईमध्ये काही बेस नसताना उत्तर प्रदेशमध्ये त्या मायावतींनी धोबी पछाड दिल्यानंतर त्यांनी हा सगळा बनाव घडून आणलाय. लालू प्रसाद यादवांना तिकडे नितीश कुमारने हरवलेलं आहे. ही सगळी मंडळी रावणासारखी 10 तोंडाने एकट्या राज ठाकरेंना टार्गेट करतात. महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला माझी विनंती आहे आणि सर्व राजकीय नेत्यांना, मराठी माणसाच्या प्रश्नावर मुंबईमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण राजकारण करू शकतो, भल्या करता, वाईट कामाकरता नाही. हा धडा या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांना मिळाला आणि राज ठाकरेंच्या या भूमिकेला जर किमान पाठिंबा जरी त्यांनी दर्शवला तरी देखील या प्रश्नाची उकलेलं असं मला वाटतंय. आणि मराठी माणसांना जास्तीत जास्त सर्व क्षेत्रात प्राधान्य मिळालं पाहिजे, ही मनसेची मागणी, राजसाहेब ठाकरेंची मागणी गेल्या 10 वर्षापासून आहे. हा कालचा परवाचा विषय नाहीये. राज ठाकरेजी जेव्हा शिवसेनेमध्ये होते तेव्हा देखील त्यांनी हाच विषय काढला. बरं, आम्ही असं देखील नक्कीच शिरीषजी, 10 वर्षांपूर्वी सुद्धा राज ठाकरे यांची हीच मागणी होती आणि आता त्यांनी हा मुद्दा आणखी उचलून धरला आहे. या संदर्भात आपण अधिक चर्चा करतच राहूया. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरे यांच्याकडे. निलेश, आज मनसेच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली, त्यानंतर थोडंसं मुंबई शांत झाल्यासारखी वाटली आहे. काय अधिक माहिती आहे या संपूर्ण प्रकरणात आजच्या दिवसासंदर्भातली? मुंबईत सर्वत्र शांतता जरी पाहायला मिळत असली तरी तणाव जो होता तो मुंबईच्या विविध भागांमध्ये आजही दिसत होता. मुख्यतः कलम 39 लावून शिवाजी पार्क परिसर जो आहे या परिसरामध्ये शांतता पाळण्याचा प्रयत्न जो आहे पोलिसांकडून करण्यात येत होता. मोठ्या संख्येनं पोलीस बळ जे आहे ते या पूर्ण परिसरात पाहायला मिळत होतं. संजय निरुपम यांची जी रॅली आज आयोजित करण्यात आली होती राज ठाकरे यांच्या घरापर्यंत, त्या रॅलीमुळे एक प्रकारचं कुठे ना कुठे टेन्शन जे आहे ते या परिसरामध्ये दिसत होतं. राज ठाकरे यांच्या घराच्या परिसराला अत्यंत कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत होती. तुरळकाच्या घटना म्हणजे शिवाजी पार्क पोलीस स्टेशनवर शिशिर शिंदे यांना कोर्टात घेऊन जात असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेला गोंधळ आणि आता जी बातमी हाती आली आहे त्यानुसार मानखुर्द स्टेशनच्या बाहेर अनेक स्टॉल्स जे आहेत ते तोडमोड करण्यात आलेली आहे. या संदर्भातली बातमी वगळल्यास मुंबईमध्ये कोणतीही अप्रिय घटना जी आहे आज दिवसभर झाली नाही. मात्र कडेकोट कुठे तणावात्मक शांतता जी आहे ती सर्वत्र पाहायला मिळत होती. आज मनसेकडूनही कोणतंही मोठं वक्तव्य करण्यात आलेलं नाही. मात्र शिवसेनेची 2 दिवस जी चुप्पी होती ती कुठे ना कुठे शिवसेनेनं या प्रकरणावर तोडत राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष अत्यंत छोटा पक्ष आहे आणि त्यांनी केलेलं राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणावर विशेष काही परिणाम टाकू शकत नाही. मराठी माणसाची मतं आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही अशा पद्धतीची वक्तव्य पहिल्यांदाच शिवसेनेकडून जी आहे ती समोर आलेली आहे. निलेश, तू आता